नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओवी किचनमध्ये. तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चितळेच्या पॅकेटचे गुलाबजामुन कसे बनवायचे ते. तर त्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जामुन बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे चितळेचं 200 ग्रॅमचं पॅकेट. त्याचबरोबर एक मोठा बाउल साखर, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर. आपण इथे आता तयार करून घेत आहोत पाकासाठी घेतला आहे मी इथे अर्धा तांब्या पाणी. आता त्यात घालून घेते साखर. साखर ही सगळी अशी विरघळू द्यायची. साखर चांगली विरघळली आहे. आता त्यात घालून घ्यायची वेलची पावडर. वेलची पावडर बरोबर तुम्ही केसर असेल तर तेही घालून घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल इथे वेलची पावडर ही पांढरी कशी? ज्यावेळेस मी विलायची मिक्सरमधून बारीक करत होते त्यावेळेस मी त्यात थोडीशी साखर घातली होती. साखर घातल्याने वेलची बारीक व्हायला पटकन मदत होते. आता पाक हा चांगला तयार होईपर्यंत जामुन तयार करून घेऊयात. जामुन तयार करून घेण्यासाठी मी इथे अगोदर पीठ मळून घेते. पीठ मळण्यासाठी घेतलं आहे मी अर्धी वाटी दूध. आता आपल्याला याच्यात थोडं थोडं करून दूध घालून मऊसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा. या बघा, आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. बघू शकता, अशाच पद्धतीने आता हे छोटे छोटे गोळे मी तयार करून घेते. अगदी 30 ते 35 आरामात झाले आहेत. आता इथे तेल तापलं की ते बघते. त्यासाठी मी अगदी छोटासा पिठाचा गोळा टाकून बघितला. तेल आपलं चांगलं आता तापलं आहे. आता हे काढून मी आता एक एक गोळे त्यात टाकून घेते. आणि जामुन तळते वेळेस गॅस हा आपला बारीकच ठेवायचा, फुल गॅस ठेवायचा नाही. जर फुल गॅस ठेवला तर जामुन आपले फक्त बरोबर तळले जातील, आतमधून तसेच पिटाळे राहतील. आणि बारीक गॅसवर तळले तर अगदी आतपर्यंत तळले जातील. त्यामुळे बारीक गॅसवरच जामुन तळायचे. बघू शकता, आता अशाच पद्धतीने बाकीचे पण तळून घेऊयात. पाकही आपला चांगला असा तयार झाला आहे. आता याच्यात मी जामुन हे सोडून घेते. ऑलमोस्ट डन. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.